आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500। नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमकं येणार कधी, त्याचीच प्रतीक्षा सर्वांना लागून होती। त्याचीच महत्त्वाची अपडेट या सोमवारी आली आहे। बघा इकडे, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वीच येणार होता, परंतु तो लांबवण्यावरती गेला आहे। आता त्याच सोबतच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील येणार असल्याची असंख्य अपडेट आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। बघा इकडं, नेमकी त्यामागची सत्यता काय आहे आणि खरंच नेमकं कधी हप्ता येणार आहे याची सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला व्हिडिओचा अंतपर्यंत राहा, म्हणजे अंतिमपर्यंत राहा, शेवटपर्यंत राहा, कारण व्हिडिओ स्किप करू नका, काही समजणार आहे तुम्हाला। लक्षपूर्वक बघायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। बघा इकडं, इथे सांगण्यात आलंय, तर मग चला महत्वाचा अशा काही व्हिडिओसाठी आपण सुरू करूया महत्वाची अपडेट। तर अनेकदा पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच दिवशी एकाच बँक खात्यावरती आलेले आहेत, पण आता तो सोबतच येणार असल्याची अपडेट या समोर आली आहे। म्हणजेच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोणत्या प्रश्नाचा तो सांगतो, नमोचा म्हणजेच नमो शेतकरी असू दे किंवा पीएम किसान असू दे, हे दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कोणतं टेन्शन घ्यायचं काम नाही। हे दोन्ही हप्ते एकत्रितरित्या आपल्या बँकेच्या खात्यामध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना दोन्ही हप्ते येणार असल्याच्यामुळे तुम्ही कोणतं टेन्शन घेऊ नका। बघा इकडे सांगत आहे याची मोठी अपडेट। 21वा हप्ता महाराष्ट्र वळता पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश 3 ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने 26 सप्टेंबर 2025 रोजी हप्ता वितरित केला गेला आहे। आणि त्याच कारण शासनाने असा दिला आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देणे गरजेचं होतं, पण तेथील शेतकऱ्यांच्या त्यांनी गरज देखील होती। तिथल्या शेतकऱ्यांना गरज होती, आपण आपल्या इथल्या पण शेतकऱ्यांना गरज होती, पण शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले आहे। त्यामुळे आपल्या मदतीची आवश्यकता असल्याची कारणामुळे 3 राज्यांना आम्ही मदत केली आहे। असं असताना महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस हा कोसळला होता। महाराष्ट्रामध्ये देखील मदतीची गरज होती, पण महाराष्ट्रामध्ये अद्याप देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यात आलेला नव्हता। महाराष्ट्रामधून शेतकऱ्यांमधून मागणी होती की ही बाबा शासनाच्या लक्षात शासनाने महाराष्ट्राची पाहणी करण्याकरता अमित शहा यांना महाराष्ट्रामध्ये पाठवले असता अमित शहा यांनी महाराष्ट्राची नुकसानची पाहणी केली असता त्याच लक्षात आले की महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला आहे। मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे। शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, त्याचाही गोष्ट लक्षात येताच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना 31,000 कोटी रुपयाची नुकसान भरपाई निधी हा मंजूर केला। पण जर असं तरी मंजूर झाला तरी देखील शेतकऱ्यांमधून उत्सुकता ही लागून होती की जशा प्रकारे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी वितरित केला गेला आहे, त्याचप्रमाणे तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील वितरित करावा, आणखीन थोडासा दिलासा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची होती। मग शेतकरी वर्गाने केली, पण आपण आता पाहू शकता इथे की मागणी केंद्र सरकारच्या लक्षात येताच त्यांनी निधी मंजूर केला, परंतु महाराष्ट्रामध्ये अद्याप वितरित झाला नाही हा निधी। जम्मू काश्मीर सुद्धा या ठिकाणी हप्ता वितरित केला गेलाय। महाराष्ट्र पुन्हा एकदा वाट पाहत आहे की आपण कधी हप्ता वितरित करणार आहात। त्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने या योजनेमध्ये कठोर पडताळणी सुरू केली आहे। योजनेतून 1 झटक्यामध्ये 21 लाख शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त पात्र, आणि त्याचं कारण म्हणजे शासनाने असं दिलं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे की ज्या शेतकऱ्यांमध्ये एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीचा लाभ घेऊ शकतात। हा बघा इकडे, जर तुमची बायको असेल किंवा तुमचं अल्पवयीन मुले असतील, प्रकार जर असं घडला असेल किंवा तुमची मुलं किंवा बायको हे हप्ता घेत असेल तर कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीने या योजनेचा लाभ घेता येणार आहे। माहिती शासनाने दिली आहे। लोकांनी बायकोची किंवा जमीन नावी असल्यामुळे तिला देखील या योजनेचा लाभ सुरू करून दिला होता आणि या योजनेतून लाभ सुरू होता, पण सरकारने यावेळी
सरकारचे यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. कारणामुळे केंद्र शासनाच्या वतीने रातोरात निर्णय गैरवापरी करता लोकांना योजनेतून अपात्र केला गेला आहे. त्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये हा हप्ता जो लवकर येत होता तो लांबवण्यात गेला आहे. कारण ही पडताळणी अनेक दिवसापासून सुरू होती. सोबतच केंद्र सरकारने देखील मागणी केली की सांगितलं की जर तुम्ही केवायसी अद्याप जर पूर्ण केली नसेल तर तुम्ही या योजनेतून अपात्र केले जाणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे. सोबत एक चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही पुन्हा एकदा ही केवायसी केली तर तुम्हाला पुन्हा योजनेमध्ये पात्र केले जाईल अशी माहिती शासनाने दिली आहे. नेमक्या योजनेमध्ये अपात्र आणि पात्र होणे याची काही अटी आहेत. नेमकं के चेक कसं करायचं, तुम्ही या सर्वप्रथम गुगलवरती जाऊन kisan.join.com वर वेबसाईट वर जाऊन तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला होम पेज जॉईन मुख्य पृष्ठ दिसेल. त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून आधार कार्ड नंबर टाकून त्या ठिकाणी दोन्हीपैकी तुम्हाला तिथे काही देखील टाकू शकता. त्यानंतर गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व अपडेट तुमच्या समोर येऊन जाईल. पूर्ण डाटा संबंधित दिसून येतो. त्यामध्ये तुमचं लक्षात येईल तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात की अपात्र. जर तुम्ही आता बघितलं पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमका आता कधी येणार आहे तर ही दिवाळी उलटली, भाऊबीज उलटून गेली, नोव्हेंबर येतोय तरीही पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आला नाही. आपण काही दिवसापासून याची वाट पाहिली पण अपेक्षा आहे की शेतकऱ्यांमधून आता कमी झालेली अपेक्षा असं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता या तारखेला येऊ शकतो की त्या तारखेला येऊ शकतो, सकाळी येऊ शकतो की दुपारी येऊ शकतो अशी चिंता होती. सर्वजण वाट पाहत होते तरी अजून हप्ता आलेला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप काही बातम्या पसरत होत्या पण मीडियाच्या माध्यमातून आपण आता पाहिलं की दिसून येते की पीएम किसान सोबतच शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या समोर एकाच दिवशी एकाच वेळी येण्याची खात्री इथं सांगण्यात आलेली आहे. म्हणजे 2+2 म्हणजे 2000+2000+ 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी येणार असल्याची माहिती मोठी अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून दिली जात आहे. आता बघा पीएम किसान योजनेचा हप्ता जरी येत असाल तर देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील येत असेल किंवा शक्यता कमीच आहे असं म्हणतात पण अधिकृत अशी काही माहिती राज्य शासनाच्या वतीने अजूनही तरी काय आलेली नाही. त्यामुळे दोन्ही हप्ते एकाच वेळी एकाच दिवशी शक्य खूपच कमी आहे पण सरकार हे देण्याचं काम करणार आहे. बघा 21वा हप्ता आणि नमो शेतकरीचा पण देणार आहे. जर तुम्हाला सांगायचं ठरलं की पीएम किसान 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार असला माहित नाही पण आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती त्यामुळे आपण इथे सांगत आहे. बघा आता तुम्हाला महत्वाची अपडेट म्हणजे काय सांगणार आहे. तुम्ही जर केवायसी पुन्हा एकदा केला तर तुम्हाला परत एकदा संधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी केवायसी करून घ्या आणि आधार कार्ड अपडेट पण करून घ्या. आधार कार्ड अपडेट जर राहिला असेल पैसे आता जास्त घेणार आहे बघा इकडे. त्यामुळे आत्ताच काय ते करून घ्या. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये पहिल्यांदा पाठवा. कारण सर्व काही गरजू व्यक्तींना हा फॉर्म भरल्या म्हणजे आता जो मी केवायसी असेल सर्व प्रक्रिया तुम्ही पूर्ण करून ठेवा. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय